पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील घडामोडी वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने टार्गेट केले। गोरेगाव इथल्या पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्याशी संबंधित 11 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे। संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय। कष्टाने जमवलेली संपत्ती ईडीने जप्त केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। सूड भावनेतून केलेल्या आरोपांना घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं। अलिबागमध्ये 1 एकरही जागा नसल्याचं राऊत म्हणाले। मुख्यमंत्री आणि शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा झाल्याचंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं। ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडी कार्यालयात परत केले होते असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असंही सोमय्या यांनी म्हटलंय। संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीने आरोप करतायत त्यावरून त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईवरून गिरीश महाजनांनी राऊतांवर निशाणा साधलाय। खोटं बोल पण नेटाने बोल ही म्हण संजय राऊत यांना तंतोतंत लागू होते। संजय राऊत यांनी आतापर्यंत ज्या डरकाळ्या फोडल्या त्यातली एकही गोष्ट सत्य झाली नसून पाप पुण्य राज्यासमोर आलं आणि आता त्यांना कुठलीही सहानुभूती मिळणार नसल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली। जे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रुग्णालयातून सोडण्यात आले। खांद्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते। अखेर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर रात्री त्यांना पुन्हा आर्थर रोड तुरुंगात नेण्यात आलं। जळगावमध्ये कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। रुग्णालयातील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली। राज्यात भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आणि याबाबत एकनाथ खडसे यांना विचारलं असता त्यावर अंदाज व्यक्त करणे उचित नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 9 एप्रिलच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतरच याबाबत बोलणं योग्य राहील असं खडसे म्हणाले। मुंबईत शिवसेना भवनासमोर मनसेचे बॅनर लावले आणि यात भोंगे काढण्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला। माननीय बाळासाहेब तुमचा पुत्र हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतोय। हिंदूंनी लावलेले भोंगे काढले जात आहेत। आपण ठाकरीबाणा आणि वारसा फक्त राजसाहेब चालवत आहेत असा उल्लेख यात करण्यात आला। मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे जालन्यातही पडसाद पाहायला मिळालेत। मनसेकडून जालना बस स्थानकासमोर स्वर्गीय रामभाऊ राऊत चौकात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावून हनुमानाची पूजा आणि आरती करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे। मुंब्रा भागातील राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी थेट मनसे कार्यालयाबाहेरील फलक हटवण्यास सांगितलेलं आहे, अन्यथा आमच्या पद्धतीने कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे, तर मनसे पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला। मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मदरशाबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी उत्तर देऊन राज ठाकरे यांना मदरशात काय चालतं हे पाहण्यासाठी मालेगावात येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर असून आज ते शिर्डी आणि कोपरगाव इथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान साई दर्शनाने त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात होईल। जालन्यात बहुजन क्रांती सेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या शिवणे गावात प्रद्युम्न कांबळे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। त्यामुळे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना शासनानं 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। पेट्रोल 84 पैशांनी महागलं असून डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ झाली आहे। सध्या मुंबईत पेट्रोल 120 रुपये 51 पैसे प्रति लिटर तर डिझेल 104 रुपये 77 पैसे प्रति लिटरवर गेले। एसटी संपावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याची त्रिसदस्यीय समितीने केलेली शिफारस मान्य करण्यात आल्याचं राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आलं, परंतु संपकरी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी आज पुन्हा पुढे ठेवली आहे।
राज्याच्या विविध भागांमधील हजारो एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानात दाखल झाले। संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळले। मात्र तरीही संपकरी मागे न हटता विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। नागपूरकर ऑटो चालकांच्या अरेरावीमुळे त्रस्त झालेत। वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर ऑटो उभी करणं, प्रवासी गोळा करण्यासाठी दमदाटी करणं, अवाजवी दर आकारणं अशा अनेक तक्रारी ऑटो चालकांविषयी आहेत। या अरेरावीला आवर कोण घालणार असा सवाल आता नागपूरकर विचारू लागले। कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यामुळे मुंबईच्या लोकलमध्ये काही पुन्हा कोरोनापूर्व काळातील चित्र दिसू लागले। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या पुन्हा वाढताना दिसते। डोंबिवली आणि बोरिवली या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या 2 लाखांहून अधिक आहे। 100% लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्यात मुंबई महापालिकेला यश आले। मुंबईतील दोन्ही मात्रा घेतलेल्या 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या आता 100% इतकी झाली आहे। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 92,42,888 नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या। मुंबईतील शाळांमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्याचं काम करण्यात येणार आहे। पालिका शाळांमध्ये विविध लसीकरण केंद्र चालवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। 14 ते 17 वर्ष आणि 12 वर्ष ते 14 वर्ष वयाच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पालिकेने नवा प्लॅन आखला। मुंबईतील विद्यापीठाच्या नामफलकानंतर आता मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे। मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक असणार आहे। क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील सुमारे 54% नातेवाईकांना सुप्त क्षयरोगाची लागण झाल्याचं पालिकेनं निदर्शनास आणून दिलंय। तसं त्याच्या निदर्शनास आले सुमारे 80% नातेवाईकांनी प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले। क्षयरोगाची बाधा झालेल्या रुग्णांच्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये सुप्त क्षयरोगाची बाधा झाल्याची शक्यता अधिक असते। वीज ग्राहकांना वीज देयके सुलभ रीतीने भरता यावीत यासाठी फिरते देयक भरणा केंद्र अर्थात मोबाईल व्हॅन सुरू करण्यात येणार आहे। येत्या 7 एप्रिलपासून ही योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे। नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोजर चालवून तोडक कारवाई केली आणि या कारवाईत 100हून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत। गेल्या 40 ते 45 वर्षांपासून हे नागरिक जे या ठिकाणी वास्तव्यास होते आणि या कारवाईला चिमुकल्यांनी फलक दाखवून विरोध केला। कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरीसह आसपासच्या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड उष्म्यासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। या वातावरणामुळे राज्यात पुढील 4 दिवस प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण आणि पावसाचा तिहेरी फटका बसण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला फटका बसला असून त्र्यंबकेश्वर, गिरणारे भागात संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणारेमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं। कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सतेज पाटलांनी पवारांच्या सभेची आठवण करून दिली। काँग्रेस उमेदवार जयश्री जाधवांसाठी सतीश पाटील, अमित देशमुख यांनी भर पावसात टाकाळा चौकात सभा घेतली। वाशिम शहरात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणी टंचाई निर्माण झाली असून दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत। शहरातील विविध भागात 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांवर मिळेल तिथून पाणी आणण्याची वेळ आली आहे। नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून नागरिकांनी मागणी करूनही टँकर मिळत नाही। तर दुसरीकडे विष्णुनगर इथे मैदानात फवारे मारण्यासाठी महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे ही पाण्याची नासाडी योग्य आहे का असा सवाल नांदेडकर विचारतात। बीडच्या खांडे, पारगाव, नागपूर खुर्द, अंतरवनसह जवळपास 7 गावांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। सततच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने व्हिडिओच्याद्वारे आपली व्यथा मांडली आहे। वीज नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देणं जिकिरीचा विषय ठरत आहे आणि पाण्या वाचून पिकं जळताना दिसत आहेत। तर जनावरांना देखील पाणी कुठून आणावं असा सवाल शेतकरी राजा विचारतो। ऊस लागवड तसंच
गाळपाचं गणित पूर्णतः कोलमडलं असताना आता उन्हामुळे 1/3 ऊसतोडणी मजूर गावी परतलेत आणि त्यामुळे बंद पडलेल्या 32 साखर कारखान्यांच्या परिसरात असणारी तोडणीची यंत्र मराठवाड्यात आणण्यात येणार आहेत। सोलापूर कोल्हापूर इथून यंत्र आणून जरी ऊस तोडला तरी 30 लाख टन ऊस गाळपाविना शेतातच उभा राहील असा अंदाज आहे। नवी मुंबईच्या वाशी इथल्या कृषी उत्पन्न फळ बाजारात आता देवगड हापूस बरोबर कर्नाटक हापूस दाखल होण्यास सुरुवात झाली। गेल्या 2 दिवसांपासून बाजारात कर्नाटक हापूसच्या 2 ते 3 गाड्या दाखल होत आहेत आणि या आंब्याला ग्राहकांची चांगली पसंती असते। धुळे शहरातील हिरे शासकीय महाविद्यालय रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी उशीर करण्यात आला। एवढंच नाही तर यावेळी एकही डॉक्टर कर्मचारी मदतीला आला नसल्यानं या रुग्णालयावर कारवाईची मागणी केली जाते। कोल्हापुरातल्या भुहेवाडीत दरोडेखोरांनी घरात घुसत दरोडा टाकला आणि यावेळी घरातील दाम्पत्याला मारहाणीची धमकी देत लाखो रुपये घेऊन त्यांनी पळ काढला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मोताळा इथले प्रसिद्ध उद्योजक कैलास गावंडे यांचा मुलगा यश याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। यशनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यावरून बोरखेडी पोलिसांनी घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला। चाळीसगाव तालुक्यातील 3 जिवंत काडतुसासह गावठी बनावटी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी छापा टाकून गावठी बनावटीचं पिस्तूल 3 जिवंत काडतूस तसंच 26,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। मालेगाव रोडवरील चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गुटखा पकडलाय। तब्बल 82 लाखांचा गुटखा जो आहे तो जप्त करण्यात आला आणि या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नांदेडमधील बेळकुणी गावात पतीने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। नामदेव तोकडवाल आणि रंजना तोकडवाल अशी या दोघांची नाव आहेत। कौटुंबिक कारणावरून वाद झाल्यानंतर नामदेवने हे टोकाचं पाऊल उचललं। गडचिरोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेसह माओवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या पोलिसांनी अतिदुर्गम भागातल्या नागरिकांसाठी आता चित्रपटगृहाची सोय उपलब्ध करून दिली आहे। भामरागड तालुक्यात लाहेरी परिसरात रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, वीज, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आदींचा अभाव आहे। अशा ठिकाणी आदिवासी नागरिकांच्या मनोरंजनासाठी चक्क पोलीस स्टेशनमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात येते। वाशिमच्या मालेगाव शहरात 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैलगाडा शर्यतीत बुलढाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील बैलगाड्या सहभागी झाल्यात। शेतकऱ्यांच्या मैदानी बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानं उत्साहाचं वातावरण आहे। राज्याच्या ग्रामीण भागात अद्यापही एसटी सुरू झाली नसल्यानं त्याचा फटका एका चिमुरडीला बसलाय। एसटी नसल्याने एक चिमुकली चक्क म्हशीवर बसून शाळेपर्यंत प्रवास केल्याचा तिचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे, व्हायरल झालाय तो। आणि ही चिमुकली एसटी बंद असल्यामुळे म्हशीवर बसून शाळेत जात असल्याचं या व्हिडिओत सांगताना दिसते। भंडाऱ्यात जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या एका 40 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला केलाय। जयपाल कुंभरे असं मृतकाचं नाव असून त्याचा जागीच मृत्यू झाला। जयपाल कुंभरेच्या मृत्यूनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। भुसावळ रेल्वे स्थानकात 3 किलोचा गांजा जो आहे तो पोलिसांनी जप्त केलाय आणि या एका प्रवाशाची चौकशी केली असता त्याच्याकडे हा गांजा आढळून आला। ज्ञानेश्वर राठोड असं त्याचं नाव असून अधिक चौकशीसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। सोलापूर शहरात टोळीच्या माध्यमातून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या तिघांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले। या तिघांना सोलापूर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। त्यांच्यावर जबरी चोरी करणे, मोटरसायकल चोरी करणे अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। एका कुटुंबाने आपल्या नवजात मुलीला हेलिकॉप्टरमधून आणल्याची घटना पुण्यातील शिळगावात घडली आहे। आमच्या संपूर्ण कुटुंबात एकही मुलगी नव्हती आणि त्यामुळे आमच्या घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला घरी ग्रँड पद्धतीने आणावं असं आम्हाला वाटल्याचं या नवजात मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितलं। मुलीच्या घरातील प्रवेश खास व्हावा म्हणून 1 लाख रुपयांच्या चॉपर राईडची व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं।
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ल्याच्या एकविरा देवीची चैत्र यात्रा गुरुवारपासून सुरू होते आणि या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात। त्यानिमित्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरता खबरदारी घेतली जाते। तसंच यात्रेच्या मुख्य 3 दिवशी परिसरात दारूबंदी आणि गडावर पशु हत्या करण्यास बंदी घालण्यात आली। सप्तशृंगगड इथला श्री सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 10 ते 16 एप्रिल या कालावधीत होणार आहे। चैत्र उत्सवात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात येईल। जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। त्राल भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले। अद्यापही काही दहशतवादी परिसरात लपल्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जातं। श्रीनगर लाल चौकात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाटण्यातील सीआरपीएफचे जवान विशाल कुमार शहीद झाले। त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या कलाकारांचा आणि दिग्दर्शक जे आहेत त्यांचा गौरव करण्यात आला। काश्मीर फाइल्सच्या कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला। द काश्मीर फाइल्सने खरा इतिहास समोर आणला असून हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेतली। यावेळी रेड्डींनी पोलावरम सिंचन प्रकल्पासाठी निधी लवकर मिळवून देण्याची मागणी केली। उत्तर प्रदेशच्या हिरपूरमध्ये भटक्या श्वानांमुळे रेबीजची लागण झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात 300 रुग्णांना रेबीजची इंजेक्शन जी ती दिली जात आहेत आणि वारंवार तक्रार करूनही प्रशासन भटक्या श्वानांसाठी काहीही उपाययोजना करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। पश्चिम बंगालमध्ये कांगारूंची तस्करी करण्यात येत होती, मात्र पोलिसांनी ही कारवाई ही जी तस्करी ती वेळीच रोखली आहे। जलपाईगुडी जिल्ह्यातील गजल डोबाजवळ 2 जखमी कांगारूंची सुटका करण्यात आली आणि या कांगारूंवर उपचार करत त्यांना बंगालच्या उद्यानात नेण्यात आले। मदुराईच्या मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात चिथिराई उत्सवाला जल्लोषात सुरुवात करण्यात आली। भाविकांच्या साक्षीने कुडीमारामला प्रार्थना करण्यात आली आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होईल। अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचं कृत्य वैध आहे की नाही हे तपासत असल्याचं पाकच्या सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं। त्यांनी संसदीय कामकाजाचा अहवाल मागवला असून त्यावर आज सुनावणी होईल। श्रीलंकेत वाढत्या महागाई विरोधात नागरिकांचा संताप सातत्याने वाढतोय। श्रीलंकेच्या हॉटेल असोसिएशनकडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आणि यावेळी नागरिकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली। टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला। अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला तशी कागदपत्र ट्विटरद्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत। मस्क हे 2024 पर्यंत ट्विटरचे वर्ग 2 चे संचालक असतील। त्यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।